आरोपीनं कारागृहातच आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे। स्टेट बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीनं कारागृहातच गळ्यावर काहीतरी धारदार वस्तूनं मारून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर कारागृहाच्या बॅरक क्रमांक 2 मध्ये सकाळच्या सुमारास घडली आहे। त्या ठिकाणी कर्तव्यावर तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या तत्परतेमुळे आरोपी थोडक्यात बचावलाय। त्याच्यावर पारनेर पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। संदीप भजन सिंग असं या आरोपीचं नाव आहे। पारनेर तालुक्यातील निघोज येथील एसटी बस स्थानक परिसरातील स्टेट बँकेच्या एटीएम मध्ये 22 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीनं चेहरा झाकून प्रवेश केला होता। लोखंडी हत्याराच्या साहाय्याने एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम लंपास करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता। या प्रकरणी संकेत वैद्य यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला। तर घटनेनंतर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांनी विशेष तपास पथक स्थापन करून गुन्ह्याचा तपास सुरू केला। सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीची ओळख पटवली आणि आरोपी संदीप भजन सिंग याला तपास पथकाने शिरूर येथून ताब्यात घेत अटक केली होती। अटक करण्यात आलेल्या आरोपीला 28 मार्च रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। ही कारवाई पारनेर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी कडूस यांच्यासह पोलीस अंमलदार अमोल धामणे, कल्याण लगड, गणेश डोंगरे, सारंग वाघ, विजय जाधव, सागर साबळे, प्रकाश बोबडे यांनी केली होती। आरोपीची पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती। तेव्हापासून आरोपी संदीप भजन सिंग हा पारनेर कारागृहातील बॅरक क्रमांक 2 मध्ये बंदिस्त होता। 13 एप्रिल रोजी सकाळी 11:15च्या सुमारास तो कुठल्या तरी धारदार वस्तूनं आपल्या गळ्यावर मारून घेत असल्याचं त्या बॅरक बाहेर बंदोबस्तासाठी तैनात असलेले पोलीस कॉन्स्टेबल सागर धुमाळ यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तत्परता दाखवत आपल्या इतर सहकाऱ्यांना बोलावून घेत आरोपीला पकडलं आणि त्याला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात हलवलं। त्यामुळे तो आरोपी थोडक्यात बचावलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, पारनेर, अहिल्यानगर।